कारण माफ केले। मुंबई मेट्रो 3 मार्गिकेवरील एका झाडासाठी 2 लाख तर 584 झाडांसाठी 12 कोटींचा खर्च। MMRC कडून कुलाबा ते सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेवर झाडं लावण्यासाठी तब्बल 12 कोटींचा खर्च। BBA, BCA, BMS, BBM अभ्यासक्रमासाठी 29 ऑगस्ट पासून प्रवेश सुरू। CETचा निकाल 28 ऑगस्टला जाहीर केला जाणार। समृद्धी महामार्गाची वाढवण बंदराला जोडणी दिली जाणार। इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा नवा महामार्ग प्रस्तावित। विदर्भ आणि मराठवाड्यातील मालाची वाहतूक थेट वाढवण बंदरात करणं शक्य। मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीच्या 10 जागांसाठी निवडणूक। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज 6 वाजेपर्यंत मुदत। आतापर्यंत 10 जागांसाठी 20 जणांचे अर्ज। बदलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार। सोनिवलीमधील स्मारकात आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुतळ्याची पायाभरणी। नवी मुंबईच्या खारघरमध्ये ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचं शिबिर संपन्न। ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यासाठी शिबिराचं आयोजन। अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। 4500 विद्यार्थ्यांनी नोंदवला मॅरेथॉनमध्ये सहभाग। अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी स्पर्धकांचा उत्साह वाढवला। म्हाडामध्ये अधिकारी असल्याचं सांगत मुंबईतल्या फेरीवाल्याची फसवणूक। फेरीवाल्याकडून 4,11,000 लांबवले। फेरीवाल्याचा विश्वास बसावा यासाठी म्हाडाचे शिक्के, खोट्या सह्यांची पत्र।